नमस्कार। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है। कोशिश ये है की सूरत बदलनी चाहिए। स्वप्ना पाटकर यांच्या विषयात आपण सातत्यानं बोलत आलेलो आहोत। साधारण 10 तरी व्हिडिओ स्वप्ना पाटकर या विषयामध्ये केलेले आहेत। अगदी स्वप्ना पाटकरांची मुलाखत घेण्याच्या आधी 2 भाग असे आहेत की राऊतांच्या विरोधात त्यांनी तक्रार कशी केली आहे, म्हणजे वर्षभरापासून आपण हा विषय लावून धरत आलेलो आहोत। ऐन दिवाळीत स्वप्ना पाटकरांच्या मुलाखतीचे भाग देखील आपण केलेले होते। या सगळ्यामध्ये आणखी एक प्रश्न आपण साधारण दिवाळीच्या नंतरच विचारलेला होता आणि तो म्हणजे आवाज कुणाचा। ही शिवसेनेची फार प्रसिद्ध घोषणा आहे, आवाज कोणाचा, आणि मग त्याचं उत्तर येतं शिवसेनेचा। संजय राऊतांच्या बऱ्याच शब्दांना आपण आवाज कोणाचा म्हणून दाखवलं होतं आणि ते कशी भाषा वापरतात हे देखील आपण सांगितलेलं होतं। आणि त्यातच मी सांगितलं होतं की आवाज कोणाचा हे आपल्याला ऐकायचं आहे। लवकरच राऊत कशा स्वरूपात घाणेरड्या शिव्या देतात ते 6 महिन्यापूर्वीच मी हे बोलून दाखवलं होतं। आता नवभारतच्या निमित्तानं ही क्लिप समोर आली आहे। खरं तर ही क्लिप आजची नाही आहे, म्हणजे मग तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे, म्हणजे ही आजच क्लिप तयार झाली आहे आणि आजच याविषयी चर्चा होते आहे असं अजिबात नाही आहे। क्लिप खूप जुनी आहे। राऊत धमक्या देतात, राऊत सारखा पाठलाग करतात, याबाबतची तक्रार स्वप्ना पाटकरांनी 2 वर्षाआधीच केलेली होती। आजवर त्या तक्रारीची दखल घेतलेली नव्हती। मला या क्लिप मधल्या फारशा विषयावर गांभीर्यानं जायचं नाहीये, म्हणजे शिव्याबाबत गांभीर्यानं जायचं नाहीये, कारण ज्याच्या तोंडी शिव्या असतात त्याच्या तोंडून ओव्या येतील असं अपेक्षितच नाही। शिव्या देणारा माणूस सतत शिव्याच देत राहतो, त्याची वृत्ती, त्याची भाषा तशीच असते। त्यामुळे राऊतांच्याकडून काही वेगळंच चांगलं अपेक्षित आहे असं अजिबात नाही। ते शिव्याच देणार आहेत। पण या व्हिडिओतल्या काही महत्त्वाच्या बाबीवर मला प्रकाश टाकायचा आहे। मुद्दा क्रमांक 1, हा व्हिडिओ आजचा नाही आहे, हा जुना आहे। ऑडिओ माफ करा, हा ऑडिओ आजचा नाही आहे, हा जुना आहे, खूप जुना आहे। आणि याबाबत साधारणतः 2 वर्षापूर्वीच तक्रार झालेली आहे। तारीख आहे 16 सप्टेंबर 2020। या दिवशी स्वप्ना पाटकरांनी भारताचे पंतप्रधान, भारताचे गृहमंत्री, राष्ट्रपती आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे तक्रार केलेली होती। अर्थात स्थानिक पोलिसांच्याकडे, मुख्यमंत्र्यांच्याकडे, गृहमंत्र्यांच्याकडे देखील तक्रारी केलेल्या होत्या। स्वप्ना पाटकरांच्या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती। एवढंच नाही, तो स्वप्ना पाटकरांच्यावरती गुन्हे कसे दाखल होतील याचा विचार केला होता। 16 सप्टेंबर 2020 ला राष्ट्रीय महिला आयोगानं, जे त्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी एक पत्र मुंबई पोलिसांना पाठवलेलं होतं। मला वाटतं त्यावेळेला मंजुनाथ शिंगे नावाचे झोन 8 चे डीसीपी होते। मंजुनाथ शिंगे झोन 8 चे डीसीपी होते आणि या डीसीपीना या पत्राद्वारे कळवण्यात आलं होतं की यावर तात्काळ कार्यवाही करावी। पण 2020 ला कळवून देखील मुंबई पोलिसांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती। कारण गृहमंत्री, पंतप्रधान किंवा महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांच्याकडे जी तक्रार जाते ते निर्देश देतात राज्य सरकारला आणि राज्य सरकारने याच्या आधारावर एफआयआर नोंदवायची असते। पण स्वप्ना पाटकरांच्या तक्रारीवर कोणतीही एफआयआर नोंदवली गेलेली नव्हती। आभा सिंह नावाच्या त्यांच्या वकील याबाबत प्रयत्न करत होत्या, पण त्यातही यश आलं नाही। कोणीही यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही। आता ही क्लिप व्हायरल होते आहे, आता यावरती चर्चा होते आहे, पण 2020 ला तक्रार करूनही याबाबत कोणतीच भूमिका घेण्यात आली नव्हती। आता होते यात आनंद आहे। खरं तर ही ऑडिओ क्लिप स्वप्ना पाटकरांनी त्याच वेळेला पाठवलेली होती। आता त्यांनी ही ऑडिओ क्लिप ईडीच्या ताब्यात दिलेली आहे। आता ईडीच्या ताब्यात देण्यामागचा हेतू त्यांचा वेगळा आहे, म्हणजे ईडी काही फौजदारी कारवाई करणार नाही आहे ऑडिओ क्लिपवर, पण ईडीकडे जी प्रकरण आहे त्यात ही क्लिप खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। कारण ईडीकडे संजय राऊत, प्रवीण राऊत, सुजित पाटकर ही माणसं सगळ्याच आरोपांना नाकारतायत, सगळ्याच आरोपांना। आणि स्वप्ना पाटकर एक प्रचंड गर्भश्रीमंत बाई, जी लोकांना
प्रॉपर्टी दान करते, गिफ्ट करते, अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यात मग स्वप्ना पाटकरांनी प्रॉपर्टी घेतली होती, त्यांचेच सगळे पैसे होते, अशा स्वरूपाचंही वातावरण निर्माण केल्या जाऊ शकतं. माझी प्रॉपर्टी मला टाक, यातलं वाक्य सुजितच्या नावावर कर किंवा माझ्या नावावर कर असं म्हणणंच मुळात ती प्रॉपर्टी यांची होती हे सिद्ध करणार आहे. म्हणजे उद्या राऊत ईडीकडे असा दावा करणार असतील की प्रॉपर्टी माझी नाहीच आहे, ती स्वप्ना पाटकरांची आहे आणि स्वप्ना पाटकरांनीच माझ्या बायकोच्या नावावर घेतली आहे. म्हणजे याबाबत आपण व्हिडिओ केलेला आहे. स्वप्ना पाटकर आणि राऊत यांचे संबंध काय आहेत सांगणार आहे, म्हणजे आधीच 2 वर्षापूर्वीच केलेले आहेत. तर याला पूर्ण आधार मिळतो की ती प्रॉपर्टी राऊतांची आहे, राऊत त्यात सहभागी आहेत आणि ती स्वप्ना पाटकरांच्या नावावर घेण्यात आली होती. कारण स्वप्ना पाटकरांचे पती सुजित पाटकर हे राऊतांचे अत्यंत निकटवर्ती आहे. म्हणजे याला काहीतरी एक आधार या क्लिपच्या माध्यमातून मिळू शकतो. मी पुन्हा म्हटलंय, या क्लिपमधल्या शिव्यांच्या वरती मला जायचं नाहीये, पण तरी देखील आपला नेहमीचा प्रश्न आहे, आवाज कोणाचा ते तुम्ही कळावं, तुम्हाला समजावं, यासाठी ती क्लिप मी ऐकवतोय. त्याचं कारण आहे मित्रहो, यातल्या शब्दांना बीप वाजवता कामा नाहीये, अजिबात कामा नाही. ज्यांनी सभ्यपणाचा बुरखा पांघरलाय, जे लोकाला असभ्य म्हणतात, त्यांच्या तोंडून भाषा कुठली येते हे नीट समजणं आवश्यक आहे. म्हणून कोणताही बीप न वाजवता ती क्लिप मी तुम्हाला तुकड्या तुकड्यात ऐकवणार आहे. पहिल्यांदा राऊतांचे असभ्य शब्द किती आहेत ते एकदा बघून घ्या. ए भोसडीचे गाबात मादर चोत फोन ठेव, फोन ठेव का फोन मादर चोत फोन ठेव. नाही असं का छानपणा करायचा नाही. फोन ठेव. हाऊ कॅन यू फॉरगेट अरे गाते मादर चोत, तुझ्या आईची ज्ञानशाली भोसडीची मादर चोत मला शिकवते का तू? ऐकून घेतो म्हणून मादर चोत, तू काय समजतेस का मला? माझ्या नादाला लागायचं नाही, तुला परत सांगतो मी. हे चेक करून ठेव. आय डोंट कॉल यू ओनली, आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू. हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा, तुला दाजीला जा. मादर आय एम नॉट यू ना, दॅट्स व्हाय. मादर चोत साली खोटं बोलतो. मला माझी कॉलर पकडते का साली? माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी भेंचोत? आहे. कळलं? किती किती भाषेत, म्हणजे हा आवाज कोणाचा हा प्रश्न पुन्हा विचारावा. शिवसेनेचा आहे, शिवसेना बोलते या विषयावरती, हा प्रश्नही आमच्या मनाला पडतो. यात राऊत लोकांची लायकी काढताना आपली लायकी देखील सिद्ध करून जातात. आपली लायकी देखील कशी सिद्ध करून जातात जरा बघा. आय विल शो युअर लायकी, यू वेट अँड वॉच नाऊ. मराठी माणसांनी आय विल शो युअर लायकी हा वापरलेला शब्द, म्हणजे एकतर आय विल शो युअर लायकीला जो काही इंग्रजी शब्द आहे तो वापरायला हवा, पण त्यांनी वापरलेला नाही आहे. तिथे आय विल शो युअर लायकी म्हणाले. उत्स्फूर्त होतं हे, त्याच्यामुळे त्याला फारसं काही आपण या भानगडीत पडायची गरज नाही आहे. त्यामुळे या स्वरूपाची भाषा जर राऊत वापरत असतील एका महिलेसोबत आणि 2020 साली त्यांच्यावर तक्रार दाखल होणार नसेल, 2020 साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे जे यापूर्वी सामनाचे संपादक होते आणि राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत ते होते, त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. उद्धव ठाकरे साहेब, आपण संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री आहात, आपण फार कोमल हृदयाचे आहात, आपल्याकडे भावना आहेत, आपण त्याच भावनेपोटी वर्षाचा त्याग केलाय, मुख्यमंत्री पदाचा त्याग केलाय. या सगळ्या त्यागाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो. स्वप्ना पाटकर यांचे पिताजी विजयकर हे आपल्याशी संबंधित होते. स्वप्ना पाटकर यांचं नातं, मला वाटतं भाचीच, हे प्रमोद नवलकरांशी होतं, ज्यांनी शिवसेनेसाठी सगळं काही ओतलं. म्हणजे विजयकरांचं आपलं नातं होतं, कन्या ज्यांची, भाची ज्यांची, त्यांच्याशी आपलं नातं होतं. आपल्या कार्यकारी संपादकांचं जवळपास ऑफिस स्वप्ना पाटकर सांभाळत होत्या. एका महिलेला, आपल्याशी संबंधित व्यक्तीला अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जात आहे, तेव्हा उद्धव ठाकरे आपण शांत होतात, काहीच बोलला नाहीत. आदित्य ठाकरेंना आता स्वप्ना पाटकर सामनामध्ये असाव्या वाटतात, त्यांना या प्रकरणात काहीच बोलावं वाटलं नाही.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट, स्वप्ना पाटकर यांनी सामनासाठी खूप मोठं लिखाण केलेलं आहे. आठवड्याचा माणूस आणि कॉर्पोरेट मंत्र अशी 2 सदरं काही वर्ष स्वप्ना पाटकरांनी चालवली आहेत. आता सामनाच्या संपादक झालेल्या रश्मी ठाकरे यांना एक स्त्री म्हणून, आपल्या सामनातील लेखिका म्हणून स्वप्ना पाटकरांच्या विषयी काहीच बोलावं वाटलं नाही का? काहीच म्हणावं वाटलं नाही का? अशी अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. अहो, ही व्यवस्था 2-2 वर्ष एका महिलेला न्याय देत नाही. मी स्वप्ना पाटकरांना काही धमकीची पत्र आली, ते पत्र सुद्धा आपल्याला दाखवतोय. या पत्रामध्ये इतकी भयंकर भाषा वापरली गेली आहे की वाटतं की काय आहे हे, कशा स्वरूपाचं आहे. अहो, वर्तमानपत्रातून एखाद्या मंदिरात त्या जात असतील तर मंदिराच्या बाहेर घाणेरडी पोस्टर्स लावून कशा स्वरूपामध्ये धमक्या दिल्या जातात. आणि का तर कोकणातल्या किहीम भागातली प्रॉपर्टी जी स्वप्ना पाटकरांच्या अर्धी नावावर आहे ती पूर्ण मिळावी यासाठी, ती बाई बोलू शकते यासाठी. हे सगळं खूप भयंकर आणि विकृत पद्धतीनं पुढे चाललंय, खूप भयंकर पद्धतीनं आणि विकृत पद्धतीनं. म्हणून स्वप्ना पाटकरांच्या या विषयाबाबत मला आपल्याशी बोलावं वाटलं. खरं तर ईडीच्या चौकशीसोबत फौजदारी कारवाया देखील झाल्या पाहिजेत. संजय राऊतांच्यावरती व्यक्तिगत राग असण्याचं काहीच कारण नाही, पण ही क्लिप त्यांच्या मानसिकतेचं उदाहरण आहे, त्यांच्या मानसिकतेचा पुरावा आहे. किती घाणेरड्या भाषेत ते बोलत आलेले आहेत, एका स्त्रीशी ते बोलत आले आहेत. आणि खरं सांगू, जिला बभच्या बाराखडीत षष्टीचे विभक्ती प्रत्यय लावून शिव्या दिल्यात ना, ती बाई, ती मुलगी स्वप्ना पाटकर राऊतांना नवलकरांच्या जवळचे म्हणून आबा या नावानं हाक मारायची. हो आबा, बापाच्या पातळीवर बघत होती. एक बाप आपल्या मुलीला शिव्या देत होता, अगदी घाणेरड्या. आणि याच शिव्या बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या तर आहेतच आहेत, पण अशा मानीव नात्यांना एक किळसवानं नातं म्हणून सादर करणारे आहेत. बघा, तुम्हाला याविषयी काय वाटतंय ते. तुम्हाला स्वप्ना पाटकरांची बाजू योग्य वाटते की नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.